भोंदू कराडच्या संपत्तीवरती ईडीकडून टाच येणार आहे असं सूत्रांकडून आत्ताच समजतंय। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीकडून कारवाईला आता सध्या वेग आलाय। ईडीकडून संबंधित मालमत्तांची छाननी सुद्धा सुरू असल्याचं सूत्रांकडून समजतंय। आणि या संदर्भामध्ये मी पुन्हा एकदा जाणार आहे माझे सहकारी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, संशयित व्यवहारांमुळे कोट्यवधींची संपत्ती आता कराडच्या अडचणीत येते, काय माहितीये? सिद्धेश, मागच्या काही वर्षांमध्ये या भोंदू अशोक खरातने हजारो कोटी रुपयांची माया जमवलेली आहे। अशा पद्धतीची माहिती आतापर्यंत तपासामध्ये समोर आलेली आहे। आर्थिक जे मालमत्ता आहे खूप मोठ्या प्रमाणात असल्याने आयकर विभाग आणि ईडी या दोन्ही संस्थांकडून आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जात आहे। मध्यंतरी ईडीने या सगळ्या संदर्भात मनी लॉन्ड्रिंगचा एक गुन्हा सुद्धा जो आहे तो दाखल केलेला होता। आणि त्यानंतर मागच्या अर्ध्या दिवसापासून ईडी अशोक खरातच्या संबंधित जे प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी एकूणच छापामारी करत काही महत्वाचे कागदपत्र मिळवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळते। आतापर्यंत अनेक महत्वाचे धागेदोरे जे ईडीच्या हाती लागलेले आहेत अशा पद्धतीची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। आता ईडीकडनं अशोक खरातची जे मालमत्ता आहेत अशा मालमत्तांवरती तात्पुरता टाच जे टाळण्याची ही तयारी ईडी करताना आपल्याला बघायला मिळते आणि अशा पद्धतीची माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे। खरं तर नाशिक असेल, पुणे असेल, नगर असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी अशोक खरातची प्रॉपर्टी आहे आणि अशा प्रॉपर्टीवरती ईडी टाच आणणार आहे अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळतोय। आणि त्याच पद्धतीने काही बँक व्यवहार जे आहेत, बँक खाते जे आहेत अशोक खरातचे ते सुद्धा ईडीकडनं सील करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात ईडी असेल किंवा इन्कम टॅक्स असेल खरं तर या दोघांकडनं काय एकूणच कारवाई केली जाते हे बघणं महत्वाचं आहे। नक्कीच किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।